हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज माझा असा प्लॅन होता की आज आपली जी सिंगल रूम आहे नवीन घेतलेली ती तुम्हाला दाखवावी. तर हे आहे गेट आणि गेटजवळ इथे मोठं नारळाचं झाड आहे आणि इकडे गाड्या लागतात 4 व्हीलरच्या आणि रिक्षा वगैरे आहे. एक रिक्षा आहे आणि 3-4 अशा गाड्या आहेत मोठ्या इथं लागतात. हे जे मालक आहेत ना ते मस्त आहेत रूम मालक, त्याच्यामुळं तर चला बघूया आमची छोटी सिंगल रूम. तर इकडं पाण्याचं हे आहे, पाणी एक दिवसाआड येतं त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम आहे थोडा. तर इकडे ही माझी चूल मांडलेली आहे मी, म्हणजे गॅस संपला ना कधी पण संपतो कधी संपतो सांगता येत नाही, त्याच्यामुळं मग 1-2 दिवस चुलीवर करते. त्याच्यानंतर आता पण 4 दिवस झाले चुलीवर करते, कारण गॅस भरायला पैसे नाहीत. आता पेमेंट यांचा पगार झाल्यावरच. तर इथं मी तुळस लावली, ती हिरवीगार मस्त दिसते बघा, मस्त फुटली आता. आणि आत्ता बघू रूम एवढी मोठी नाही आहे, छोटीच आहे, मस्त आहे. तर बाथरूम बाहेर आहे, आतमध्ये नाही आहे. तुम्हाला दाखवलं मी, उघडून काय दाखवलं नाही. ही मोरी आहे, इथं आम्ही फक्त आंघोळ करतो आणि बाथरूमला बाहेर जातो आहे. तिथं बाहेर बाथरूम तुम्ही बघितलं असेल, लावलं मी. चुलीच्या साईडला बाथरूम आहे आणि इथे हांडे वगैरे 2च आहेत आमच्याकडे, ते ठेवले. आणि इथं पडदा लावून घेतला त्या मोरीच्या तिथं, म्हणजे येता जाता दिसतंय ना ते, त्याच्यामुळे ते लावून घेतलं आहे पडदा. आणि इथं मी आताच भांडी घासून ठेवली होती, म्हणलं व्हिडिओ शूट झाल्यानंतर मी ते लावणार आहे. तर इथं फ्रूट्स वगैरे होते बाळाचे, ते द्राक्ष आणि हा इकडं भाजीपाला ठेवला आहे, बटाटे मिरची वगैरे सर्व. आणि खाली मी गॅस ठेवून डबे वगैरे दिले आणि इथं TV ठेवली. आणि इथं छोटासा माझं देवघर आहे, छोटंसं देवघर आहे. आणि देवपूजा नुकतीच झाली होती. आणि त्यानंतर मी इकडचं तुम्हाला दाखवते. बेडवर बाळाने बघा काय राडा केला आहे. किती पण चांगलं ठेवल्यानंतर लहान मुलांना काय कळतंय, त्याच्यामुळे ते सगळं काढून टाकते, ते खेळू देते मी, त्याच्यानंतर मग चांगलं ठेव. तर बाळाला मी कलिंगड आणि द्राक्ष वगैरे ते दिलं, तर मी कलिंगड कापून दिलं, तर त्या प्लेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल सगळीकडं करून टाकते. आता ते नीट ठेवावं लागेल. वरती एक फॅन आहे, हा त्यांचाच फॅन आहे, आम्ही काही आमचा आहे पण तो छोटा आहे. तर आता हो आहे म्हणल्यास तो ठेवून दिला मी. तर ही आमची छोटीशी रूम कशी वाटली हे कमेंटमध्ये मला सांगा. सो बाय.